नमस्कार. आज आपण पाहणार आहोत नवीन अशी रेसिपी साबुदाण्यापासून पराठा बनवणार कसे. तर बघूया आपण प्रथम साहित्य. तर 1 वाटी शाबू घेतलेला आहे, 3 बटाटो घेतले आहे, शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर, 2 मिरच्या, आलं थोडस, जिरं 1 चम्मच, मीठ चवीनुसार. तर चला तर आपण साबुदाणा भाजून घेऊया. मी इथं एक पॅन ठेवलेला आहे, तुम्ही बघू शकता. हलका मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचा. तर मी मीडियम गॅसवर भाजून घेत आहे. तर साबुदाणा लय गरम करायचा नाही, थोडा वेळच ठेवायचा. तर साबुदाणा का गरम करून घ्यायचा, तर एकसारखं मिक्सर मध्ये बारीक होण्यासाठी साबुदाणा गरम करून घ्यायचा. लय जास्त देखील गरम करायचा नाही. तर अशा प्रकारे साबुदाणा भाजून झालेला आहे. तर आपण गार होण्यासाठी प्लेट मध्ये ठेवूया. तर साबुदाणा थंड होण्यासाठी ठेवलेला आहे. तर मी तो कुकर घेतलेला आहे, त्यात पाणी ओतून ठेवलंय. तर आपण बटाटो घालून घेऊया. तर मी इथं बटाटो शिजण्यासाठी ठेवलेला आहे कुकर गॅसवर. तोपर्यंत आपण मिरची कट करून घेऊया, आलं बारीक करून घेऊया. तर इथं आपले शाबू थंड झालेले आहेत, तर मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया. तर अशा प्रकारे पीठ बारीक झालेलं आहे. तर ही पीठ तुम्ही चाळून घ्या. तर इथं आपले बटाटो शिजून झालेले आहेत. तर इथं आपण सोलून घेऊया.
असं सोलून घ्यायचं आहे. तर इथं आपलं बटाटो शिजवून झालेला आहे, तर आपण इथं तयार करायला घेऊया बॅटर. त्यात आपण मसाले टाकून घेऊया. बारीक चिरलेली मिरची, लसूण पेस्ट, जिरं, कोथिंबीर, शेंगदाण्याचं कूट, चवीनुसार मीठ, तर इथं आपण मिक्स करून घेऊया. लागल तेवढं पाणी घालून मळून घ्यायचं. इथं मी थोडं पाणी घालत आहे. लय पण पातळ करून घ्यायचं नाही, लय पण घट्ट नाही, मीडियम मध्ये मळून घ्यायचं पीठ. लागल तसं पाणी घ्यायचं मळायला. तर इथं आपलं पीठ मळून झालेलं आहे. अशा प्रकारे 1-5 मिनिटं ठेवलं तरी चालतंय, नाही जरी ठेवलं तरी चालतंय. तरी इथं मी असा गोळा घेतलेला आहे. मी थोडस पीठ ठेवलं होतं शाबूचं. तुम्ही जर पीठ नसेल राहिलं तर तुम्ही वरवीच्या पिठात ही देखील लाटू शकता. तर इथं आपण लाटून घेऊया. अशा प्रकारे लाटून घ्या. तर तो गोल शेप आला नसला तरी पराठ्याचा किंवा थालीपीठचा, तर तुम्ही अशा प्रकारे पीठ ठेवून दाबू शकता, प्रेस करून.
तर तुम्ही बघू शकता गोल असा शेप आलेला आहे. तर आपण याला आता भाजून घेऊया. मी थोडस तेल ओतत आहे तव्यावर. ते तवा मी तापवत ठेवला होता. तर या प्रकारे मिडियम गॅसवर भाजून घ्या. आता पलटून घेऊया आपण. तर इथं आपले थालीपीठ तयार आहे, तुम्ही बघू शकता, किंवा पराठाही म्हणला तरी चालेल. जर तुम्हाला आमची रेसिपी आवडली असली तर आमच्या यूट्यूब चॅनेलला लाईक व फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.